नमस्कार, स्वागत आहे तुमचं HW न्यूज मराठीमध्ये। केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यापासून विरोधकांच्या विरोधात ईडी किंवा सीबीआय यांचा ससेमिरा जो आहे तो वारंवार लावला जातोय अशी टीका होतीये। भाजपशी संबंधित नेते किंवा कार्यकर्ते यांच्याबाबत मात्र ही कारवाई केली जात नाही, मात्र जे भाजपला विरोध करतात त्यांच्या मागे अशा यंत्रणांचा वापर केला जातो अशी टीका वारंवार केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर या नेत्यांची यादी आपण गेल्या काही दिवसांमधील पाहिली, ज्यांच्या मागे ईडी किंवा सीबीआयची चौकशी लागली, तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार। त्याच पद्धतीने आत्ताचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार असतील किंवा मग शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक असतील, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे, याच यादीमध्ये नाव येतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं। नुकतंच जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले नेते आहेत एकनाथ खडसे, त्यांना सुद्धा ईडीची नोटीस आली आहे आणि कालच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स बजावलंय। त्यामुळे ज्याच्या वेळी जे नेते भाजपला थेट भिडतात, त्यांना विरोध करतात, त्यांना ईडी किंवा सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतं असं सध्या राजकीय निरीक्षक सांगतात। मात्र या 6 ते 7 नेत्यांना ईडीच्या चौकशीची नोटीस का आली किंवा चौकशीला का सामोरं जावं लागलं, त्यामागची कारणं नेमकी कोणकोणती आहेत तीच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मात्र त्याच्या आधी यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। शरद पवारांना ईडीची नोटीस आलेली होती आणि त्यामागचं नेमकं कारण काय होतं हे आपण जाणून घेऊया। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देशाच्या राजकारणातले अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। खरं तर शरद पवार यांचा राजकारणात कोणीही शत्रू नाही असंच म्हणावं लागेल, कारण अनेक नेत्यांशी त्यांचे अत्यंत चांगले आणि सलोख्याचे संबंध आहेत। मात्र सप्टेंबर 2019 मध्ये शरद पवार यांना ईडी कडून चौकशीचे आदेश आले आणि त्यानंतर पवारांनी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाण्याचा सुद्धा निर्णय घेतला। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आणि त्याच पद्धतीने राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही नोटीस आल्याचं सांगण्यात आलं। मात्र शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अगदी आयुक्तांना स्वतः पवारांच्या घरी येऊन तुम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊ नका असं सुद्धा सांगण्यात आलं आणि मग पवार ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत आणि कुठेतरी तो गोंधळ शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला। मात्र याचा प्रचंड फायदा राष्ट्रवादीला पुढच्या निवडणुकीत झाला आणि भाजपला मात्र याचं कुठेतरी नुकसान झालं असं राजकीय निरीक्षक सांगतात। खरं तर शरद पवारांनी नोटीस का आली यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांना विरोध केला। इतकंच नाही तर मोदींच्या विरोधात तिसरी आघाडी बांधण्यासाठी त्यांनी कुठेतरी मायावती, त्याच पद्धतीने ममता बॅनर्जी यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या होत्या। प्रत्येक राज्यामध्ये जो पक्ष मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात स्ट्रॉंगपणे उभा राहील त्या पक्षाने पुढे यावं असं आवाहन सुद्धा आणि असं सूत्र सुद्धा पवारांनी सगळ्यांनाच अवलंबलायला सांगितलेलं होतं असं सुद्धा सांगितलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं आणि याच दरम्यान शरद पवार यांना ईडीची नोटीस आली। मात्र शरद पवारांना वेसन घालण्यासाठी ईडीचा हा प्रयत्न जो भाजपने केला असं सांगितलं जातं, तो प्रयत्न कुठेतरी फसला असं सुद्धा राजकीय निरीक्षक सांगतात। दुसरं महत्त्वाचं नाव सध्या यामध्ये चर्चेत असलेलं ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईडीने नोटीस का पाठवली आणि त्यामागचं कारण नेमकं काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने नोटीस पाठवल्याचं सांगण्यात येतं। इतकंच नाही तर त्यांना चौकशीसाठी सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं। मात्र अजित पवार यांनी या सगळ्या गोष्टींचा इन्कार केलेला होता आणि मला कुठलीही ईडीची नोटीस आलेली नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। अजित पवारांना नोटीस पाठवण्यामागे मग अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरणामध्ये सक्रिय आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। पश्चिम महाराष्ट्रात त्यांची मोठी पकड आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचं जे राजकीय वलय आहे ते कमी करण्याचा प्रयत्नासाठी भाजपने त्यांना ईडीची नोटीस पाठवली असं राजकीय निरीक्षक सांगतात। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सुद्धा ईडीकडून चौकशी झाली आणि त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? खरं तर शिवसेनेचे अत्यंत आक्रमक आणि तडफदार आमदार अशी प्रताप सरनाईक यांची ओळख आहे। मात्र त्यांना अन्वय नाईक प्रकरण आणि त्याच पद्धतीनं कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांना थेट विरोध करणं भोवलं आणि त्यामुळे त्यांना ईडीची नोटीस आली असं सुद्धा बोललं जातं। 24 नोव्हेंबर 2020 रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावरती, त्यांच्या कार्यालयावरती ईडीने छापे मारले। त्यांचे पुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या पुत्राची तब्बल 5 तास ईडीने चौकशी केली। त्यावेळी प्रताप सरनाईक हे भारताबाहेर होते। ते परत आल्यानंतर सुद्धा ईडीने त्यांची चौकशी केली। यावेळी असं बोललं जाते की प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक प्रकरणाची थेट चौकशी करा अशी गृहमंत्र्यांकडे वारंवार मागणी केलेली होती। इतकंच नाही तर कंगना रणौत आणि त्याच पद्धतीने अर्णव गोस्वामी यांच्या
विरोधात थेटपणे त्यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्तावही आणला होता। एकीकडे कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी हे वारंवार भाजपच्या बाजूने बोलताना दिसतात आणि त्यामुळेच भाजपची माणसं म्हणूनही त्यांची ओळख आहे। भाजपच्या माणसांच्या विरोधात थेट प्रताप सरनाईक नडले आणि म्हणूनच त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं असं सुद्धा अनेक राजकीय निरीक्षक सांगतात। पुढचं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं। राज ठाकरे यांना सुद्धा ईडीची नोटीस आलेली होती आणि ते ईडीच्या चौकशीसाठी सुद्धा हजर राहिले होते। मात्र यामागचं नेमकं कारण काय होतं? कोहिनूर स्क्वेअरच्या घोटाळा प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस पाठवण्यात आली होती। साधारणतः 2019च्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर सुद्धा झाले होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची चौकशी लागली त्याचं कारण महत्त्वाचं सांगितलं जातं ते म्हणजे राज ठाकरे यांनी थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेला विरोध। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं सांगत राज ठाकरे यांनी निवडणुका या बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्या अशी मागणी जी आहे ती सरकारकडे केली होती। इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची त्यांनी मोठ सुद्धा बांधली होती। त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या जोडीने एक पत्रकार परिषद घेत थेट ईव्हीएमचा विरोधही केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवरती सुद्धा ते वारंवार टीका करत होते आणि याच सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे यांना सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं असं राजकीय निरीक्षक सांगतात। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची सुद्धा काही दिवसांपूर्वी ईडी कडून चौकशी झाली। त्यांच्या कार्यालयांवर छापेही मारण्यात आले। त्यांना नेमकी ईडीची चौकशी का झाली याचं कारण सांगताना खरं तर रत्नाकर गुट्टे यांचा गेल्या काही दिवसांमधला संपर्क आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या कारखान्यासंबंधी ज्या काही गोष्टी घडतात त्यासंबंधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत रासपचे अध्यक्ष महादेव जानकरही होते। त्यामुळे कुठेतरी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रवादी वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते थेट पवारांना भेटले आणि म्हणूनच त्यांना ईडीची चौकशी लागली का असा एक प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित राहतोय। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर कारखाना याच्यावरती खरं तर ईडीने छापे टाकले आणि शेतकऱ्यांकडून आणि इतर व्यक्तींकडून फसवेगिरी करून त्यांनी कर्ज वसूल केल्याची सुद्धा जी आहे ती चौकशी त्यांच्या मागे लागण्यात आली। तब्बल 225 कोटींचा घोटाळा जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि इतकी मालमत्ता सुद्धा त्यांची जप्त करण्यात आली। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठीमुळेच रत्नाकर गुट्टे यांच्या मागे ईडीची चौकशी लागली का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना सुद्धा ईडीची चौकशी जी आहे ती आता होणार आहे आणि त्यांना ईडीची नोटीस नुकतीच आलेली आहे। त्यामुळे त्यांच्या मागे ईडीची नोटीस लागण्यामागचं कारण महत्त्वाचं सांगितलं जात आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा अनेक आरोप केले। अगदी देवेंद्र फडणवीस यांची अनेक गुपितं आपल्याला माहीत आहेत असं सुद्धा थेट खडसे म्हणालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन असं थेट आव्हान जे आहे ते सुद्धा खडसेंनी दिलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत केलेला प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार केलेली टीका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी हा घोटाळा जो आहे ज्या घोटाळ्याशी भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्वतः गिरीश महाजन यांचा सुद्धा संबंध असल्याचा जो आहे तो दावा केला जातो। त्यासंबंधी हा घोटाळा जो आहे तो एकनाथ खडसेंनी पुढे आणला आणि त्याच प्रकरणातून एकनाथ खडसे यांच्यावरती सुद्धा ही ईडीची चौकशी लावण्यात आल्याचं बोललं जात आहे। ते सुद्धा येत्या 30 डिसेंबरला चौकशीसाठी मुंबईला येणार आहेत। त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे ईडीची नोटीस नुकतीच आलेली आहे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना। असं सांगितलं जात आहे की शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने भाजप विरोधी आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतात, रोखठोकपणे आपलं म्हणणं मांडतात आणि त्याचाच कुठेतरी फटका त्यांना बसतोय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये। कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांना ईडीच्या रडारवरती जे आहे ते सध्या जावं लागते आणि त्यामध्ये आता संजय राऊत यांच्या पत्नीचाही समावेश झालेला आहे। रोखठोक या सदरामधून शिवसेनेच्या खासदारांनी आपली मतं वारंवार प्रकट केलेली आहेत आणि दुसरीकडे असंही बोललं जातं की पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या पत्नीचाही काही संबंध आहे का हे तपासून पाहण्यासाठी ईडी त्यांची चौकशी करणार आहे। संजय राऊत निश्चितपणे आपली भूमिका मांडतील, मात्र देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की जर काही चांगलं काम केलं असेल तर घाबरून जायची कुठलीही सध्या गरज नाहीये आणि मी काही ईडीचा प्रवक्ता नाही, ज्या काही गोष्टी असतील त्या लोकांनी ईडीलाच विचाराव्यात, त्यामुळे भाजपचा काही संबंध नाहीये असं जरी देवेंद्र फडणवीस वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असले तर गेल्या वर्षभरामधील जर आपण घडामोडी पाहिल्या तर अशाच नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागले ज्यांनी विशेष करून भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध केला। त्यामुळे आता संजय राऊतांच्या पत्नीची, एकनाथ खडसेंची ईडीची चौकशी नेमकी कशा पद्धतीने होते यामुळे राज्यातलं वातावरण कसं ढवळून निघतं आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता भाजपवरती महाविकास आघाडी कशा पद्धतीने प्रहार करते या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र त्याआधी HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि फेसबुकला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने।
अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.